टीईटी सक्ती आणि 15 मार्च 2024 संच मान्यतेच्या जीआरच्या विरोधात आज राज्यामधल्या शिक्षकांनी शाळा बंद आंदोलन पुकारले। मुंबईमधल्या 200 ते 300च्या आसपास मुख्यत्वे खासगी अनुदानित शाळा बंद राहणार असल्याचा शिक्षक संघटनांचा दावा आहे। राज्यभरातील जवळपास 1,500 शाळा या बंद राहतील अशी माहिती कळते आणि त्यामध्ये काही विना अनुदानित आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेचा देखील समावेश असल्याची माहिती शिक्षक संघटनांनी दिली आहे। टीईटी सक्तीमुळे शिक्षकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। 53 पेक्षा कमी वय असणाऱ्या सर्व शिक्षकांना टीईटी परीक्षा देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने सक्ती केली आहे आणि यावर राज्य सरकारने पुनर्विचार याचिका दाखल करावी आणि आपली भूमिका मांडावी अशी मागणी शिक्षक संघटना करत आहेत। 53 पेक्षा कमी वयाच्या शिक्षकांना टीईटी पास होणं बंधनकारक करण्यात आल्यामुळे शिक्षक आक्रमक झालेत। शिक्षण राज्यमंत्र्यांशी चर्चा करूनही तोडगा न निघाल्यानं आता शिक्षकांनी हे आंदोलन पुकारलंय। तर शिक्षकांच्या नेमक्या काय मागण्यात आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। टीईटीच्या सक्तीविरोधात फेरविचार याचिका सरकारने दाखल करावी ही त्यांची प्रमुख मागणी आहे। 2024 चे संच मान्यता धोरण रद्द करावे अशी मागणी आहे। शिक्षक सेवक योजना बंद करून नियमित भरती करावी। शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची तत्काळ भरती सुरू करावी। शिक्षकेतरांनाही जुनी पेन्शन लागू करावी। कमी पटाच्या शाळा बंद करू नयेत। शिक्षकांनाही 10, 20, 30 वर्षानंतरची सुधारित 3 वेतन लाभाची योजना लागू करावी। विषय पदवीधर शिक्षकांना पदवीधर वेतन श्रेणी भेदभाव न करता मंजूर करावी। तर या प्रमुख मागण्यांसाठी शिक्षकांनी हे आंदोलन पुकारलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।